नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे। जर तुम्ही क्लर्क, शिपाई, हमालचा फॉर्म भरला असेल तर ही प्रश्न उत्तरे तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे। तर चला आता प्रश्नांकडे वळूया। तर पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन आहे ए 1850, बी 1862, सी 1865, डी 1875 आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1862। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 या वर्षी झाली। चला आता पुढचा प्रश्न पाहू। मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाले? आणि याचे ऑप्शन आहे ए भारत शासन कायदा 1935, बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861, सी रेग्युलेटिंग ॲक्ट, डी चार्टर ॲक्ट। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861। मुंबई उच्च न्यायालय इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 कायद्याअंतर्गत स्थापन झाले। माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा। आता पुढचा प्रश्न पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? आणि याचे ऑप्शन आहे ए जस्टिस रानाडे, बी सर मॅथ्यू सोसे, सी जस्टिस चंद्रचूड, डी जस्टिस गजेंद्र गडकर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी सर मॅथ्यू सोसे। मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हे सर मॅथ्यू सोसे होते। तुम्हाला हे सर्व माहिती असणे गरजेचे आहे। आता पुढचा प्रश्न, नागपूर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात कधी विलीन झाले? आणि याचे ऑप्शन आहे ए 1950, बी 1953, सी 1956, डी 1960 आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1956। नागपूर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात 1956 या वर्षी विलीन झाले। आता पुढचा प्रश्न पाहू। नागपूर खंडपीठाची स्थापना मुळात कोणत्या वर्षी झाली? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए 1936, बी 1937, सी 1940, डी 1947 आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1937। नागपूर खंडपीठाची स्थापना 1937 या वर्षी झाली। आता पुढचा प्रश्न, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली? आणि याचे ऑप्शन आहे 1980, 1981, 1985, 1990 याचे उत्तर आहे 1981। औरंगाबाद खंडपीठाची स्थापना 1981 या वर्षी झाली। पुढचा प्रश्न, गोवा खंडपीठ कोणत्या वर्षी सुरू झाले? आणि याचे ऑप्शन आहे ए 1980, बी 1981, सी 1982, डी 1985 तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1982। गोवा खंडपीठ 1982 वर्षी सुरू झाले। आता पुढचा प्रश्न पाहू। मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या राज्यावर आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त महाराष्ट्र, बी महाराष्ट्र व गुजरात, सी महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली व दमण दीव, डी संपूर्ण पश्चिम भारत आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली व दमण दीव। आता पुढचा प्रश्न पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी औरंगाबाद तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मुंबई। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबई इथे आहे। चला आता पुढचा प्रश्न पाहू। मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? आणि याचे ऑप्शन आहे
ए. मुख्यमंत्री, बी. राज्यपाल, सी. भारताचे राष्ट्रपती, डी. पंतप्रधान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भारताचे राष्ट्रपती. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतो. आता पुढचा प्रश्न पाहू. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? आणि याचे ऑप्शन आहे ए. संसद, बी. सर्वोच्च न्यायालय, सी. भारताचे राष्ट्रपती, डी. मुख्यमंत्री. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भारताचे राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतो. आता पुढचा प्रश्न पाहू. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती? ऑप्शन आहे 60, 62, 65, 58. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 62. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 वर्षे आहे. आता पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे किती आहे? ऑप्शन आहे ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 4. मुंबई उच्च न्यायालयात 4 खंडपीठे आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आणि याचे ऑप्शन आहे ए. नागपूर, बी. औरंगाबाद, सी. गोवा, डी. पुणे. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पुणे. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे हे खंडपीठ नाही आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. नागपूर खंडपीठ कोणत्या भागासाठी कार्य करते? तर याचे ऑप्शन आहे ए. मराठवाडा, बी. कोकण, सी. विदर्भ, डी. पश्चिम महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी. विदर्भ. नागपूर खंडपीठ विदर्भ भागासाठी कार्य करते. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. औरंगाबाद खंडपीठ कोणत्या भागासाठी आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए. विदर्भ, बी. मराठवाडा, सी. कोकण, डी. गोवा. तर याचे उत्तर आहे बी. मराठवाडा. औरंगाबाद खंडपीठ मराठवाडा भागासाठी कार्य करते. आता पुढचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांसाठी कोणते आदेश देता येतात? आणि याचे ऑप्शन आहे ए. फक्त हॅबियस कॉर्पस, बी. 3 प्रकार, सी. 5 प्रकारचे रिट्स, डी. फक्त मॅडमास. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 5 प्रकारचे रिट्स. आता पुढचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयाला प्रशासकीय अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहेत? आणि याचे ऑप्शन आहे ए. 225, बी. 227, सी. 214, डी. 233. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 227. उच्च न्यायालयाला प्रशासकीय अधिकार 227 अनुच्छेदाखाली आहेत. चला आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए. अनुच्छेद 124, बी. अनुच्छेद 131, सी. अनुच्छेद 226, डी. अनुच्छेद 368. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अनुच्छेद 226. माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालय ही भारतातील कोणत्या क्रमांकाची जुनी न्यायालय आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए. पहिली, बी. दुसरी, सी.
तिसरी, डी चौथी? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दुसरी. मुंबई उच्च न्यायालय ही भारतातील दुसरी क्रमांकाची जुनी न्यायालय आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिली उच्च न्यायालय कोठे स्थापन झाली? आणि याचे ऑप्शन आहे ए मुंबई, बी कलकत्ता, सी मद्रास, डी दिल्ली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलकत्ता. म्हणजेच भारतातील पहिली उच्च न्यायालय ही कलकत्ता इथे स्थापन झाली. चला आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या स्थापत्यशैलीत आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए मुघल, बी रोमन, सी गॉथिक, डी द्रविड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गॉथिक. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत गॉथिक या स्थापत्यशैलीत आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई उच्च न्यायालयात कोणती भाषा वापरली जाते? आणि ऑप्शन आहे ए फक्त मराठी, बी फक्त हिंदी, सी अंग्रेजी व मराठी, डी फक्त अंग्रेजी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अंग्रेजी व मराठी. मुंबई उच्च न्यायालयात अंग्रेजी व मराठी भाषा वापरली जाते. आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान अनुभव किती? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए 5 वर्षे वकील म्हणून, बी 10 वर्षे वकील म्हणून, सी 12 वर्षे वकील म्हणून, डी 15 वर्षे वकील म्हणून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 10 वर्षे वकील म्हणून. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान 10 वर्षे वकील म्हणून अनुभव लागतो. आता पुढचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया कोण करते? तर याचे ऑप्शन आहे ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी संसद म्हणजेच महाभियोग, डी सर्वोच्च न्यायालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संसद महाभियोग. उच्च न्यायालयातील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया संसद करते. आता पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार कोणत्या समुद्रापर्यंत आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी अरबी समुद्र मर्यादित, डी कोणताही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अरबी समुद्र. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार अरबी समुद्रापर्यंत आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश कोण? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए फातिमा बीवी, बी जस्टिस सुजाता मनोहर, सी जस्टिस इंदिरा बॅनर्जी, डी जस्टिस ज्ञान सुधा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जस्टिस सुजाता मनोहर. मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला सुजाता मनोहर न्यायाधीश म्हणून होत्या. आता पुढचा प्रश्न पाहू. नागपूर खंडपीठ पूर्वी कोणत्या राज्याची राजधानी होती? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी मध्य प्रांत, सी विदर्भ, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मध्य प्रांत. नागपूर खंडपीठ पूर्वी मध्य प्रांत राज्याची राजधानी होती. आता पुढचा प्रश्न. राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? आणि याचे ऑप्शन आहे ए 1950, बी 1953, सी 1956, डी 1960.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1956. राज्य पुनर्रचना कायदा 1956 वर्षी लागू झाला. चला आता पुढचा प्रश्न पाहू. मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त पीडित व्यक्ती, बी फक्त वकील, सी कोणताही नागरिक, डी फक्त सरकार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोणताही नागरिक. मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.